औरंगाबादमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यानं केलेला आहे। औरंगाबादमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ऑफिसवर हल्ला झालाय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं ही तोडफोड केली असं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। ऑफिसमधल्या सामानाची ही तोडफोड करण्यात आली आहे। ऑफिसमधली 25,000 रुपयांची रोकड पळवल्याचा आरोप सुद्धा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। महत्त्वाची बातमी, औरंगाबादमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। केवळ हल्लाच नव्हे तर या कार्यालयातली काही रोकड जी आहे ती सुद्धा चोरून नेलेली आहे असाही आरोप होतोय। आपण आज दुपारी 1 वाजता इथल्या कार्यकर्त्यांना आरिफ खानना एक फोन आलेला आणि त्या फोनवर त्यांनी सांगितलं की आम आदमी पार्टीचा बोर्ड तुम्ही तत्काळ जर काढून नाही घेतला तर तुमची खैर नाही आणि तुमच्या तंगड्या तोडण्यात येतील असल्या भाषेत त्यांच्याशी बोलण्यात आलं आणि नंतर 2-3 माणसांनी ऑफिसवर येऊन संपूर्ण ऑफिस तोडलेलं आहे। आपण बघितलं संपूर्ण ऑफिस तोडलेलं आहे अशी आपल्याला माहिती कळते। आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जयाजीराव सूर्यवंशी आता आपल्या बरोबर आहेत। जयाजीराव, हे जे औरंगाबाद मधलं कार्यालय आहे आम आदमी पार्टीचं त्याच्यावर हा हल्ला केलेला आहे, नेमका कुणी केला हा हल्ला आणि काय काय झालं? आम आदमी पार्टीचं सध्या सभासद नोंदणी अभियान चालू आहे संपूर्ण देशभर। तर सभासद नोंदणीसाठी आमचं जुबली पार्कवर आमचं ऑफिस होतं। या ऑफिसवर काल आमचा रात्री बोर्ड फाडण्यात आला आणि आज 5-6 लोकांनी दुपारी 1 वाजता कार्यालयामध्ये येऊन तोडफोड केली। त्या ठिकाणची 25,000ची रक्कम चोरून नेली। म्हणजे आम आदमी पार्टीच्या कार्यालयात दरोडा टाकण्याचा आणि आम आदमीला दहशत निर्माण करण्याचा हा जो प्रकार आज या ठिकाणी करण्यात आला। बरोबर, दहशत माजवण्याचा प्रकार करण्यात आला असा तुमचा आरोप आहे। नेमके कोण होते हे कार्यकर्ते, नेमकं काय काय घडलं ते पण आम्हाला सांगा। त्या ठिकाणी असं झालं की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम आदमीचं कार्यालय सुरू करण्याचं कारण नाही। या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत। या ठिकाणी आम आदमीचं कार्यालय तुम्ही सुरू करू शकत नाहीत आणि कुठल्याही मागच्या पुढचा विचार न करता त्यांनी कार्यालयामध्ये तोडफोड करायला सुरुवात केली। त्या ठिकाणचे LCD TV, त्या ठिकाणचं फर्निचर, त्या ठिकाणच्या ग्लासेस सगळ्या तोडून टाकण्यात आलेले आहेत आणि तिथं शिव्यागाळी करून निघून गेले ते। बरोबर, जयाजीराव, तुम्ही सांगितलेलं नेमकं काय घडलं आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये औरंगाबादमध्ये हा प्रकार घडलेला आहे। आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानी आता आपल्या बरोबर आहेत। अंजलीजी, आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला झालेला आहे, 25,000ची रोकड चोरून नेण्याचा सुद्धा प्रकार घडलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मला आताच सकाळीच ही गोष्ट कळली आणि आपल्या एका कार्यकर्त्यांनी आपल्या याच्या बाहेर ऑफिस जे काढलं होतं त्याच्या बाहेर एक मोठा बोर्ड लावला होता आणि हे जे कार्यालय होतं ते ज्या बिल्डिंगचा जो ओनर होता, जो लँडलॉर्ड होता, त्यांचा मुलगा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता। म्हणून त्यांनी काहीतरी म्हणजे त्याचा बदला घ्यायचा का काय केलं कल्पना नाही। त्यांनी या आमच्या कार्यकर्त्याला फोन करून सांगितलं की हा ताबडतोब इकडनं काढून टाक आणि हा बोर्ड काढून हे ऑफिस बंद करून टाक। त्यावर त्यांनी मी एक अर्ध्या तासात येऊन तुमच्याशी बोलतो एवढंच म्हणाला होता, पण तो पोहोचण्याआधीच हे सगळं झालेलं होतं अशी माहिती आम्हाला मिळाली। पण आम्ही पोलिसांकडे आता कंप्लेंट करून त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करावं तसंच निवेदन दिलंय। पण म्हणजे दिस इज रिअली शॉकिंग की हे चाललंय काय। साधं ऑफिस उघडलं आणि कुठल्याही पक्षाचं काम करत असताना अशी जोर जबरदस्ती केली जावी, अतिशय धक्कादायक घटना आहे।